तर मित्रांनो आपण बघू रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मित्रांनो रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्ये वेगळं असं काही नाहीये. आता जे आपण कम्युनिटी फार्मसी मध्ये बघितल्या त्याच गोष्टी तुम्हाला इकडे रिपीट होताना दिसतील, पण एका पर्टिक्युलर व्यक्तीसोबत या गोष्टी असणार. तिकडे जे आपण रोल बघितले ना, ऍज अ फार्मसी म्हणून बघितले, म्हणजे एका मेडिकल स्टोअरचं पण आपण तिकडे बघत होतो. पण रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे हॉस्पिटल फार्मसिस्ट मध्ये जो व्यक्ती काम करणार आहे, तर त्याचं काय काम असतं, तर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात. तर मित्रांनो तुम्हाला इकडे एखादा क्वेश्चन रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वरती येऊ शकतो. आता रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये मित्रांनो पहिलं आहे इन पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी. सपोज आता दोन डिपार्टमेंट असतात आपल्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये. एक असतं आउट पेशंट डिपार्टमेंट आणि दुसरं असतं इन पेशंट डिपार्टमेंट. आता हे आउट पेशंट डिपार्टमेंट जे असतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये फार्मासिस्टचा रोल डिफरंट असतो आणि इन पेशंट डिपार्टमेंटमध्ये रोल थोडासा वेगळा बनतो. म्हणजे समजा एखादं फक्त छोटं हॉस्पिटल आहे, तिथे मॅक्झिमम जे आहेत ना आउट पेशंट डिपार्टमेंट मध्ये पेशंट येतात. तर तिकडे आपण त्या पद्धतीच्या मेडिसिन ठेवतो तेवढेच. आता समजा एखादं जर मेडिकल आहे ते रोडला असेल कुठेतरी, तिकडे सगळे आउट पेशंटच येणार आहेत. तिकडे आपण ते जास्त हे नाही ठेवणार ना, म्हणजे इंट्राव्हेनस साठी लागणाऱ्या गोष्टी किंवा एखाद्या पेशंटला ऍडमिट केल्याच्या नंतर जे फार्मसी मधून सामान जास्त आपण ते जास्त नाही ठेवणार. आपण एखादं किंचित ठेवतो, ठीक आहे. तर मित्रांनो इन पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये डिस्पेन्सिंग एरिया असेल. तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट इन डिस्पेन्सिंग एरिया आर, तर त्याच्यामध्ये पॉलिसीज असेल, ॲक्युरेसी असेल, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड असेल, त्याच्यानंतर स्टोरेज असेल, म्हणजे ड्रगला स्टोरेज प्रॉपर करणं हे पण गरजेचं आहे. कारण वॅक्सिन वगैरे असतात त्यांना कूल टेम्परेचरला ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. आता समजा एखादं मोठं हॉस्पिटल असेल, तिकडे 4-5 फार्मासिस्ट हे शिफ्ट मध्ये काम करतात. तो त्या ज्या व्यक्तीने जो व्यक्ती काम करतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की रेकॉर्ड मेंटेन करणं. ऍक्युरेट डोसेज असेल ते प्रॉपर हे करणं. ज्या काही हॉस्पिटलने पॉलिसी फ्रेम केल्या त्याचं रेग्युलेशन करणं. डिस्पेन्सिंग एरिया म्हणजे ड्रग डिस्पेन्सिंग करणं. वर्किंग असेल, ही ॲर शी इन्शुअर द कम्प्लायन्स ऑफ ऑल लॉज रूल्स दॅट कंपाऊंडिंग इज डन बाय ॲडिक्वेट टेक्निक. कोऑर्डिनेशन असेल, ड्रग इन्फॉर्मेशन असेल, थेरापेटिक इफिकसी किंवा ड्रग ते साईड इफेक्ट दाखवतात, त्याची स्टेबिलिटी काय आहे, कोणत्या कंडिशन मध्ये तो चांगला परफॉर्म करतो, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर पेशंट केअर एरिया. This area include any site of hospital where patient are examined. Part of the patient care area. Pharmacists are involved in coordination साठी, त्याच्यानंतर कम्युनिकेशन साठी, त्याच्यानंतर टेक्निकल. ही शी शेअर टेक्निकल सेक्शन गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू द टेक्निशियन फॉर न्यू प्रोसिजर डीलिंग विथ डिफिकल्टी विथ पेशंट. तर मित्रांनो फार्मासी जे आहे ना, तर तो काय करणार, नर्सिंग डिपार्टमेंट जे आहे किंवा मेडिकल स्टाफ जे आहे त्यांना नॉलेज प्रोव्हाइड करतं किंवा इन्स्ट्रक्शन देतं की हा जो ड्रग आहे हा अशा पद्धतीने यूज करणार. या सगळ्या गोष्टीचं नॉलेज फार्मासिस्टला जास्त असतं. तर त्याच्यासाठी टेक्निकल गोष्टी पण फार्मासिस्ट करतो. सुपरविजरी त्याच्यामध्ये सुपरवायझर्स किंवा रिचेक ऑल द प्रिस्क्रिप्शन फॉर दिअर करेक्ट एंट्री इन युनिट डोस सिस्टीम. मध्ये प्रिस्क्रिप्शन वगैरे असेल, मेडिसिन वगैरे असेल, तर ते रिचेक करण्याचं काम. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट पेशंट केअर. आपण जे हे पॉइंट बघतोय ना मित्रांनो, तर हे आहेत इन पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी. इन पेशंट मध्ये 3 सब पॉइंट आहेत: डिस्पेन्सिंग एरिया, त्याच्यानंतर पेशंट केअर एरिया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेशंट केअर. आणि त्याच्यानंतर एक लास्टला आहे जनरल रिस्पॉन्सिबिलिटी. डायरेक्ट पेशंट केअर मध्ये मित्रांनो फार्मासिस्ट हा पेशंटशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो. आता बाकी जे आपण बघत होतो ना, त्याच्यामध्ये फार्मासिस्ट हा डायरेक्ट केअर मध्ये नसतो. तो काय करतो, मेडिकल स्टोअर मध्ये सामान देतो किंवा नर्सेसला ट्रेनिंग देतो. याच्यामध्ये डायरेक्ट पेशंट सोबत त्याचा कॉन्टॅक्ट होतच नाही. तर डायरेक्ट पेशंट केअर मध्ये पण फार्मासिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात, ज्याच्या थ्रू पेशंटची मेडिकल हिस्ट्री असेल,
आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग, समजा एखाद्या मेडिसिनचं त्याच्याकडे असेल फिजिशियन त्या पेशंटकडे, तर ते आयडेंटिफाय करण्याचं काम पण फार्मासिस्ट करतं. पेशंट मॉनिटरिंग, की पेशंटला जो ड्रग दिलाय तो इफेक्टिव्ह होता का, त्याला कोणतं टॉक्झिसिटी झाली का, त्याला ॲलर्जिक रिॲक्शन झाली का, त्याला साईड इफेक्ट झालं का, ते पेशंट मॉनिटरिंग मध्ये येणार. पेशंट काउन्सिलिंग, तर पेशंटला काउन्सिल करणं, पेशंट फॉर सेल्फ ॲडमिनिस्ट्रेटेड ड्रग, डिस्चार्ज ड्रग, तर याच्या रिलेटेड काउन्सिलिंग. सिलेक्शन ऑफ ड्रग, त्याच्यानंतर कार्डिओ पल्मनरी एमर्जन्सीज, तर त्याच्यामध्ये पण ॲज अ फार्मासिस्ट, ॲज अ हेल्थ केअर प्रोफेशनल आपण इन्व्हॉल्व्ह होतो. त्याच्यानंतर जनरल रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोव्हाइड एज्युकेशन अँड ड्रग इन्फॉर्मेशन टू अदर हेल्थ केअर प्रोफेशनल. ठीक आहे. त्याच्यानंतर आउट पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी, सेंट्रल डिस्पेन्सिंग एरिया, पेशंट केअर एरिया आणि जनरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे आउट पेशंट रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे सिम्पल पॉइंट आहेत, म्हणजे एवढं काय. फक्त ज्यावेळेस क्वेश्चन येतात ना, तर तिकडे पॉझिटिव्ह वेने आपल्याला विचार करायचा. चार ऑप्शन मधला जो निगेटिव्ह पॉइंट दिसतोय ना, तो तुम्हाला ओळखायचा आहे. आता इकडे ना नॉर्मली नॉट म्हणूनच क्वेश्चन विचारतात, की एखादा क्वेश्चन विचारेल की विच ऑफ द फॉलोइंग नॉट डायरेक्ट पेशंट केअर रिस्पॉन्सिबिलिटी, असं विचारू शकतात. किंवा विच ऑफ द फॉलोइंग नॉट रोल ऑफ फार्मासिस्ट. आता तिकडे तिकडे मला तीन करेक्ट पॉईंट दिले जातात, एक रॉंग दिला जाईल. किंवा विच ऑफ द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटी ज्यावेळेस विचारेल, तीन चुकीचे देतील, एक करेक्ट देईल. तर ते आयडेंटिफाय करताना तुम्हाला पॉइंट जे देतात ना, तर ते निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इकडे टेबलमध्ये पण मी खूप चांगलं दिलंय. एरिया आणि रिस्पॉन्सिबिलिटी, डिस्पेन्सिंग एरिया आणि ह्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. इन्शुअर ॲक्युरेट डिस्पेन्सिंग ऑफ प्रिस्क्राइब मेडिकेशन, प्रिव्हेंट एरर इन डोसेज अँड ड्रग सिलेक्शन, ड्रग इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइड अप टू डेट ड्रग इन्फॉर्मेशन टू डॉक्टर, नर्सेस, पेशंट, स्टोरेज, मेंटेन प्रॉपर स्टोरेज कंडिशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पेशंट केअर, पार्टिसिपेट इन वॉर्ड जे असतात त्याच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणं, आणि त्या फिजिशियन सोबत जाऊन समजा ड्रग तो राईट करतोय तर त्याच्या रिलेटेड माहिती प्रोव्हाइड करणं. त्याच्यानंतर ऍडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स, साईड इफेक्ट वगैरे जे होतंय तर ते रेग्युलेटरी अथॉरिटीला रिपोर्ट करणं. एज्युकेशन अँड ट्रेनिंग, ट्रेन नर्सिंग अँड मेडिकल स्टाफ अबाउट द सेफ मेडिकेशन यूज, रेकॉर्ड किपिंग, रेकॉर्ड मेंटेन करणं, पॉलिसी मेकिंग, समजा ड्रग रिलेटेड एखाद्या हॉस्पिटलमध्ये पॉलिसी बनवायचे, जे की पीटीसी मध्ये आपण हे करतोय, तर ते इन्फेक्शन कंट्रोल कम्युनिटीमध्ये तिकडे आपण हे करू शकतो. हे असणार आहेत मित्रांनो एरिया आणि रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर हा जो टेबल आहे ना, हा टेबल मोस्ट 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 आय एम पी आहे. ठीक आहे. हा टेबल तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ते कसं ठेवायचंय अप टू यू. तर मित्रांनो या टेबलवरती 100% तुम्हाला क्वेश्चन येतं की आणि या टेबलवरती तुम्हाला समजलं की गव्हर्नमेंटमध्ये जे वॅकन्सी येतात तर त्या कशाच्या बेसिस पण येतात. सपोज एखादं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल आहे, तर त्या 50 बेडच्या नवीन हॉस्पिटल झाला असेल, आता तिथे जर फार्मासिस्टच्या वॅकन्सी निघाल्या तर किती निघतील मित्रांनो, 3 जागा तिकडे निघतील. 100 बेडचं हॉस्पिटल तुमच्या गावामध्ये झालंय, तर तिकडे नवीन फार्मसीच्या जागा किती निघतील मित्रांनो, 5 जागा निघतील. 200 बेडचं असेल तर किती जागा असतील, 8 जागा असतील. 300 बेडचं असेल तर किती जागा असतील, 10 जागा असतील. 100 बेडची जागा किती असतील, 15 जागा असतील. ठीक आहे. तर हे मित्रांनो बेड स्ट्रेंथ आणि नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर्ड. जर समजा 50 बेडचं हॉस्पिटल असेल तर त्या 50 बेडच्या हॉस्पिटलला ड्रग रिलेटेड सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी 3 फार्मासिस्ट रिक्वायर्ड असतात. 50 बेडसाठी, 50 बेडसाठी 3, 100 बेडसाठी 5, 200 बेडसाठी 8, 300 बेडसाठी 10, 500 बेडसाठी 15. तर हे टेबल तुम्हाला ऍक्युरेट पार्टच करून ठेवायचं. तुम्हाला 100% या टेबलवरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. 50 बेड्स असतील तर तिकडे फार्मासिस्ट 3 रिक्वायर्ड असतात. 100 बेड असतील फार्मासिस्ट 5 रिक्वायर्ड असतात. 200 बेड असतील फार्मासिस्ट 8, 300 बेड असतील 10, आणि मित्रांनो 500 बेड असतील तर 15. आता मित्रांनो काही स्टुडंट काय करतात, 50 बेडचं लक्षात ठेवतात. 50 बेडसाठी फार्मासिस्ट रिक्वायर्ड असतात 3. आता सपोज त्यांना 100 बेडचं क्वेश्चन आलं आणि ते लक्षात नसेल, तर ते काय करतात, 3 + 3 किती, 6 असं करतात.
तर मित्रांनो 3+3 हा कॅल्क्युलेशन फार्मासिस्ट नंबर ऑफ फार्मासिस्ट मध्ये चलत नाही. इकडे काय करतात, 3+3 हे 5 होऊन जातं. ठीक आहे. तर इकडे डिपेंड करतं, हे थोडंसं लक्षात ठेवा. हे लॉजिकली नाही, हे ऍक्युरेट हा जो टेबल आहे ते पाठच करून ठेवा. 50 बेडसाठी 3 फार्मासिस्ट लागतात, 100 बेडसाठी 5 फार्मासिस्ट लागतात, 200 बेडसाठी 8 फार्मासिस्ट लागतात आणि 300 बेडसाठी 10, 500 साठी 15. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. काय कुणाला काय डाऊट, कुणाला काय क्वेश्चन?